आज आपण बनवतोय हेल्दी आणि हाय प्रोटीन मूग डाळ ॲवोकाडो सँडविच। नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी इथे 1 वाटी मूग डाळ घेतलेली आहे। ती आपण रात्रभर भिजवून घेणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये ही मूग डाळ रात्रभर भिजवून ठेवते। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की जाऊन करा। तुम्ही ते बघू शकता आता आपली रात्रभर ही डाळ भिजलेली आहे। आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 आल्याचे तुकडे टाकून घेणार आहोत आणि इथे ही मूग डाळ भिजलेली आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार तुम्ही ॲड करायची आहे जर आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मी त्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये हे काढून घेऊयात। जास्त पातळ करायचं नाही, अशीच तुम्ही पण ठेवू शकता। मी हे बॅटर बारीक करताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही। आता आपण याच्यात चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा। आता आपण इथं स्टफिंग तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी 1 ॲवोकाडो इथं चिरून घेतला आहे। आता आपण स्टफिंग तयार करून घेऊया। मी एका पातेल्यामध्ये इथे 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि आपण आता इथं ॲवोकाडो ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। हा ॲवोकाडो कट केल्यानंतर असा चमच्याच्या साहाय्याने पूर्ण ह्याच्यातलं सर्व मिश्रण काढून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत टोफू। मी थोडासा टोफू घेतलेला आहे, तो असा बारीक करून घेतलेला आहे। थोडंसं पनीर ॲड करून घेणार आहोत आपण ह्याच्यामध्ये। हा सुपर प्रोटीन हेल्दी सँडविच होतो, तुम्ही नक्की ट्राय करा। आता हे सर्व आपण अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत। हे सर्व चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ चवीनुसार ॲड करून घेणार आहोत, थोडंसं काळी मिरी पावडर ॲड करून घेणार आहोत, थोडंसं ऑर्गॅनो टाकून घेणार आहोत, थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत। जर लहान मुलांसाठी तुम्ही हे स्किप करू शकता। थोडंसं चीज मी ॲड केलं आहे, चीज थोडंसंच टाका, आपला हा हेल्दी आहे त्याच्यामुळे जास्त चीजचा वापर करू नका। आपलं स्टफिंग पण रेडी आहे आणि ब्रेड बनवण्यासाठी आपलं मूग डाळीचं पण बॅटर रेडी आहे। चला सँडविच तयार करू। इथं मी गॅस ऑन करून त्याच्यावरती टोस्टर ठेवलेला आहे, तो प्रीहीट करून घेणार आहे। तो प्रीहीट झाला की आपण त्याला थोडंसं तूप या तेल लावून घेणार आहोत। तुम्ही ते बघू शकता मी लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जे मूग डाळीचं आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यावरती असं स्प्रेड करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यावरती जे पण स्टफिंग टोफू, पनीर आणि ॲवोकाडोचं तयार करून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून आणि त्याच्यावरून आपण अजून एक आपल्या बॅटरचा लेयर लावून घेणार आहोत। आता आपण हे 5 ते 10 मिनटं मीडियम गॅसवरती रेडी करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपण हा जो ब्रेड आहे ना तो एकदम क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता आपण आपला हा ब्रेकफास्ट 5 मिनिटांमध्ये रेडी झालेला आहे। आपला हेल्दी आणि टेस्टी सँडविच रेडी आहे। एक सँडविचमध्ये 250 ते 300 कॅलरीज असतात। याचे बेनिफिट्स आहेत, हा हाय प्रोटीन तर आहे, प्लस याच्यामध्ये मैदा नाही, त्यामुळे वेट लॉससाठी परफेक्ट, डायजेशनसाठी लाईट आणि लॉंग टाईम फुलफिल देतो। वेट लॉस करण्याचा असेल तर जिम करत असाल, PCOS डाएटसाठी हेल्दी ब्रेकफास्ट शोधत असाल तर परफेक्ट ऑप्शन आहे, नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा कशी वाटली आणि तुम्ही ट्राय केल्यानंतरही मला कळवा। अशा भेटूया पुढच्या नवनवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।